हॅलो फ्रेंड्स, अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण अंड्याची भाजी अशा पद्धतीने बनवणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला अंडे न उकडताच उकडलेल्या अंड्याची भाजी खायला मिळणार आहे. यासाठी मी काय ट्रिक वापरली आहे ते बघण्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आपण ही काळ्या मसाल्याची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 4 ते 5 मीडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत. एक मीडियम आकाराची खोबऱ्याची वाटी बारीक कापून घेतलेली आहे. 2 ते 2.5 इंच अद्रक मी इथं घेतलेलं आहे. अद्रक व लसणाचं प्रमाण आपण थोडं जास्त ठेवलेलं आहे. लसूणही मी इथं भरपूर असा घेतलेला आहे. अद्रक व लसूण जास्त घातल्यामुळे काळ्या मसाल्याच्या भाज्यांना छान चव येते. यानंतर आपण कांदा परतण्यासाठी अशा प्रकारे लोखंडाचं भांडं वापरणार आहोत. तुम्ही लोखंडाचा तवा किंवा कढई वापरू शकता. यावर आपण थोडंसं तेल घालणार आहोत. तेल घातल्यामुळे कांदा लवकर परतला जातो. हाय फ्लेमवर आपण कांदा व्यवस्थित परतून घेणार आहोत. कांदा परतत आहे तोपर्यंत आपण इथे अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक व लसूण पहिल्यांदा कोरडे दळून घेतले आहे व त्यानंतर थोडेसे पाणी ॲड करून त्याची फाईन पेस्ट बनवून घेतली आहे. यामुळे अद्रक व्यवस्थित बारीक होते. आपला कांदाही व्यवस्थित भाजत आहे. कांद्याला छान गोल्डन असा कलर आलेला आहे. 5 ते 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता अतिशय आपला कांदा खरपूस असा भाजला गेलेला आहे. आपण परतलेला कांदा एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेणार आहोत. आता आपण खोबरेसुद्धा भाजून घेऊयात. खोबरे जर तुम्हाला तुकडे करायचे नसतील तर बारीक किसून घेतला तरी चालेल. खोबरे भाजण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं तेल ॲड करणार आहोत. खोबरेसुद्धा अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहे. 3 ते 4 मिनिटांनी आपले खोबरे व्यवस्थित भाजून झालेले आहे. खोबरेसुद्धा आपण थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊयात. कांदा व खोबरे थंड झाल्यानंतर आपण एकत्र मिक्स करून ज्या भांड्यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट केली होती त्यामध्येच घालून घेणार आहोत. तुम्ही जर फक्त कांदा बारीक केला तर तो बारीक होणार नाही. त्यामध्ये थोडंसं खोबरं असणं गरजेचं असतं. जर फक्त आपण भाजलेला कांदा दळला तर तो चिकट बनतो व आपल्याला हवा तसा मसाला पेस्ट मिळत नाही. पहिल्यांदा आपण मिक्सरमध्ये कोरडं दळून घेतलं आहे व त्यानंतर गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी ॲड करत बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे. आता भाजी बनवण्यासाठी आपण इथे कढई घेतली आहे. त्यामध्ये 3 ते 4 वेगळी तेल घातली आहे. काळ्या मसाल्याच्या भाज्यांना तरी येण्यासाठी जास्त तेल घालावं लागतं. आता आपण तेल थंड असतानाच त्यामध्ये हळद व 3 टेबलस्पून काळा मसाला घातलेला आहे. इथे मी घरचा काळा मसाला वापरलेला आहे. तेलामध्ये मसाला व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये दळलेला मसाला घालणार आहोत. दळलेला मसाला आपण तेलामध्ये 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित परतून घेणार आहोत. मसाला परतत आल्यावर त्याचा छान सुगंध यायला लागतो व मसाला कडेने अशा प्रकारे तेल सोडतो. मसाला परतल्यानंतर आपण त्यामध्ये 2 तांबे गरम पाणी घालणार आहोत. गरम पाणी घातल्यामुळे भाजीला छान तर्री येते. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आत्ता पाणी घालताना आपण थोडंसं जास्त घालणार आहोत कारण अंडे वगैरे शिजल्यानंतर भाजी घट्ट बनते. अशा प्रकारे भाजीची थोडी जास्त पातळ कन्सिस्टन्सी आपण ठेवणार आहोत. आता आपण भाजीमध्ये मीठ ॲड करून घेऊया. तिची फ्लेम हाय ठेवून आपण भाजीला उकळी येऊ देणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा आपण यामध्ये ॲड करून घेऊया. 5 ते 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता भाजीला छान उकळी यायला सुरुवात झाली आहे. भाजीला आणखीन 2 मिनिटे आपण उकळी येऊ देणार आहोत व त्यानंतर आपण अंडे भाजीमध्ये कसे फोडून घालायचे ते बघणार आहोत. भाजी छान उकळली आहे. आता आपण यामध्ये अंडे फोडून घालूया. त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये जे गॅसचे 2 बर्नर असतात लहान आणि मोठे, त्यापैकी कढई आपण मोठ्या बर्नरवर ठेवणार आहोत व गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. अंडे फोडून भाजीमध्ये सोडताना उकळ थोडा कमी हवा. यानंतर अशा प्रकारे अंडे फोडून आपण कढईच्या सेंटरवर हे अंडे सोडणार आहोत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही वाटीमध्ये फोडून अंडे भाजीमध्ये सोडू शकता. अंडे भाजीमध्ये सोडल्यानंतर अर्ध्या मिनिटाने आपण दुसरे अंडे भाजीमध्ये सोडणार आहोत व ते अंडेसुद्धा आपण सेंटरवरच सोडायचे आहे. अशा प्रकारे अर्ध्या मिनिटाने आपण सर्व अंडी फोडून सेंटरवर सोडणार आहोत. तुम्ही म्हणाल की सर्व अंडे सेंटरवर सोडण्याचा हट्ट का? तर हे मी तुम्हाला एका एक्सपेरिमेंटद्वारे दाखवणार आहे की आपण अंडे सेंटरवर का सोडायचे. भाजीसाठी वापरत आहे त्याचप्रमाणे इथे मी एक खोलगट कढई घेतली आहे व पाणी व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर मी गॅस मीडियम फ्लेमवर करून घेतला आहे. आता आपण अंड जे आहे या ठिकाणी कोपऱ्याला एका साईडला फोडणार आहोत. त्यानंतर काय होतं ते आपण बघूयात. तुम्ही बघितलंच असेल की अंड साईडला सोडल्यानंतर लगेचच ते सेंटरला येतं. आपण जर कडेला अंडे फोडले तर ते अशाच प्रकारे पसरून जातील. त्यामुळे आपण सर्व अंडे सेंटरला सोडणार आहोत. त्यामुळे ते पसरणार नाही व आपल्याला परफेक्ट अंड्याचे शेप मिळतील. आय होप तुम्हाला एक्सपेरिमेंटवरून या सर्व गोष्टी लक्षात आल्या असतील.
या ठिकाणी भाजीमध्ये मी अर्ध्या मिनिटाच्या अंतरावर सर्व अंडे फोडून घातलेले आहेत. तुम्ही म्हणताल की सर्व अंडे जर एकमेकांवर चिकटले तर काय करायचं? त्यासाठी पहिले अंडे सोडून अर्धा मिनिट झाल्यानंतर पळीने सेंटरपासून ते अंडं थोडंसं बाजूला करा. सर्व अंडी भाजीमध्ये घातल्यानंतर 15 मिनटं आपण मीडियम टू हाय फ्लेमवर ही भाजी व्यवस्थित उकळून घेणार आहोत. 15 ते 20 मिनिटानंतर आपली भाजी पूर्णपणे छान उकळली आहे व अंडही पूर्णपणे शिजलं आहे. तुम्ही बघू शकता आपण फोडलेली अंडी अतिशय गोल व बरोबर अंड्याच्या आकाराची झालेली आहेत. आता आपण एक अंडं कट करून बघूया. अंडं कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता याचा आतलं टेक्स्चर अगदी उकडलेल्या अंड्यासारखंच आहे. फोडलेल्या अंड्याची भाजी बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.